सोयाबीन आणि डाळ भिजायला तशी फार जास्त वेळ लागत नाही, अगदी 10-15 मिनिटात छान भिजून तयार होतं। सोयाबीन असं हे भिजवून घेतलं की यामध्ये पाण्याचा अंश राहतो आणि हे अगदी चांगलं मऊ होतं। आता काय करायचंय, डाळीतलं संपूर्ण पाणी काढून घेतलंय आणि ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलंय। सोयाबीन सुद्धा हलक्या हाताने आपण दाबून पिळून यामध्ये घालणार आहोत। तर दोन्ही भिजवलेली जिन्नस या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतली आहे। इथे आपण अगदी पाव चमचा जिरं घेतलेलं आहे आणि अगदी पाव चमचा आपण इथे ओवा घेतलेला आहे। अन्न पचायला मदत होतं, शिवाय डायजेशनसाठी सुद्धा जिरं आणि ओवा खूप जास्त गरजेचं आहे। अर्धा चमचा आपण इथे धने घेतलेले आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे। हिरवी मिरची आवडीनुसार कमी अधिक करू शकता। 2 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, अगदी छोटासा किंवा अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलाय। चवीपुरतं मीठ घालायचं आहे। आता ज्या वाटीने अर्धी वाटी सोयाबीन, अर्धी वाटी डाळ, अगदी त्याच वाटीने अर्धी वाटी आपण इथे साधं पाणी घेतलंय आणि जमेल तितकं छान बारीक पेस्ट किंवा याचं वाटण आपण करून घेणार आहोत। आणि मिक्सरला करत असताना बघू शकता, खूप जास्त घट्ट नको किंवा खूप जास्त बारीक नको, असं हे सरसरीत पीठ आपल्याला फिरवून घ्यायचं आहे। आता यामध्ये फक्त आपण अर्धी वाटी पाणी घालून हे तयार केलेलं आहे। अजिबात इथे आपण दही किंवा सोड्याचा उपयोग करणार नाही, अगदी साधे आणि